तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मेहकर तालुक्यातील जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत 19 सप्टेंबर रोजी आमदार सिद्धार्थ खरात व आरोग्य अधिकारी तसेच तज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थितीत 670 महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज बघून आमदार सिद्धार्थ खरात यांनी आरोग्य केंद्राचे कर्मचारी अधिकारी यांचे कौतुक केले। गोरगरिबांच्या वेदनादायी दुःखावर कर्तव्यरूपी उपचाराने सुखाचा आनंद दरवळत असल्याने प्रतिदिन 350 ते 400 OPD रुग्ण लाभ घेत आहेत। त्यामुळे या PSLचा इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांनी अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले। महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राने स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत महिलांचे शारीरिक, मानसिक व प्रजनन आरोग्य सुधारणा या संदर्भात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी तलाठी निलेश जाधव, डॉक्टर प्रशांत तांगडे, जिल्हा साथ रोग अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी विजय बलकार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज ठाकरे, डॉक्टर विवेक कापसे, बालरोग तज्ञ डॉक्टर विनीत देशमुख, औषधी तज्ञ डॉक्टर स्वप्नील चौहान, महिला रोग तज्ञ डॉक्टर विठ्ठल शिंदे, दंतरोग तज्ञ यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा, मेहकर। आज दिनांक 19/9/2025 रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत मोठ्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते। ज्या कॅम्पमध्ये सर्व स्तरातील सर्व महिलांचे विविध प्रकारच्या तपासण्या, ज्यामध्ये कॅन्सर मार्करपासून तर फिजिशियनपर्यंत, गायनेकोलॉजिस्ट, नेत्रतज्ञ, त्वचारोग तज्ञ असे विविध प्रकारचे तज्ञ डॉक्टर्स उपस्थित होते। त्यांच्या मार्फत जवळपास 600 ते 700 महिलांची तपासणी करण्यात आली। याच कॅम्पला मेहकर विधानसभा क्षेत्राचे आमदार खरात साहेब यांनी स्वतः भेट दिली असता त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या व्यवस्थेचे कौतुक केले। त्या कौतुकाच्या माध्यमातूनच त्यांनी अशी ग्वाहीसुद्धा दिली की अशा प्रकारच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जर कोणत्या स्वरूपाची मदत लागली तर ते मी नक्कीच करेन। सर्व नागरिकांना आरोग्य विभागामार्फत आवाहन करण्यात येते की स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान 2 तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, नागरी आरोग्य केंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालय असेल, श्री रुग्णालय असेल, सर्व ठिकाणी अभियान राबवण्यात येत असून त्या कॅम्पच्या तारखांची माहिती आपण सर्वत्र व्यापक प्रसिद्धी केलेली आहे। तरी सदर कॅम्पच्या दिवशी सर्व महिलांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याचे बळकटीकरण करून घ्या। धन्यवाद। आज जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, ज्याला आपण PSC म्हणतो, या ठिकाणी मी भेट दिली आहे। स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी आज जिल्हा परिषद शासकीय, निमशासकीय तसेच सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही महिला आहेत विशेषतः, त्यांचं आरोग्य सशक्त करण्याच्या अनुषंगानं जे अभियान हाती घेण्यात आलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आज सकाळपासून एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। सगळ्या अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, शिक्षिका असतील किंवा इतर क्षेत्रातल्या अनऑर्गनाइज सेक्टरमधल्या सुद्धा ज्या काही महिला वर्ग आहे त्यांचं सगळ्यांचं आज या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अक्षरशः त्यांचं ब्लड तपासणी किंवा जे काही रेग्युलर चेकिंग आहे इथपासून ते बाकीच्या सगळ्या डिटेल चेकिंग सगळ्या या ठिकाणी होत आहेत। मी बघितलं हे जे PSC आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे। जी काही केंद्र शासनाची SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम, त्याच्या अनुषंगानं या PSCची जिल्हा पातळीवरती निवड झालेली आहे। मला असं खात्री आहे की जी काही पद्धती या ठिकाणी जे काही हायजेनिक ॲटमॉस्फिअर इथल्या डॉक्टरवृंदांनी मेंटेन केलेलं आहे, त्यांच्या टीमने तयार केलेलं आहे, पाहता या सेंटरला राष्ट्रीय पातळीवर सुद्धा मानांकनाचा दर्जा निश्चित मिळेल। जे डॉक्टर ठाकरे आहेत किंवा डॉक्टर सोनवणे आहेत
याच व्यतिरिक्त डॉक्टर डॉक्टर बलकारजे यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि इतरची जी टीम आहे अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. मला हे पाहून आनंद वाटतो आहे आणि या PSCचा आदर्श आपल्या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यात सुद्धा इतर PSCनी घ्यावा आणि आपण सुद्धा असंच काम या ठिकाणी यापुढे चालू ठेवा अशा शुभेच्छा देतो आणि तुम्हाला असंच काम करत राहू. या संदर्भात मी सुद्धा तुमच्या काही अडचणी आल्या तुमच्यासोबत राहील याची ग्वाही देतो. थँक्यू.